नमस्कार. आयुर्लॉजिकमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्या लहान मुलांना छान सुट्टी लागली आहे आणि त्यांची धमाल चाललेली असते. घरी वेगवेगळे खेळ ते खेळतात आणि वेगवेगळा खाऊ सुद्धा खायला मागतात. दिवसभर आता ह्या मुलांना काय खाऊ द्यावा हा मात्र प्रश्न सगळ्या आयांना निश्चितच पडला असेल. त्यासाठी मी आता काही खास पारंपरिक रेसिपी सांगणार आहेत, जे पदार्थ आजकाल इतक्या रुटीनली केल्या जात नाही, जे आमच्या लहानपणी केल्या जात होते आणि ते अतिशय पौष्टिक होते लहान मुलांसाठी खास करून. तर असाच एक पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला करूया. आता हा पारंपरिक पदार्थ आहे सातूचं पीठ. बहुतेकांना हा माहितीच आहे. पूर्वीच्या काळी उन्हाळा लागल्याबरोबर सगळ्या गृहिणी आवर्जून हे सातूचं पीठ करायच्या, कारण त्यांना माहिती असायचं की मुलं घरी असले की त्यांना काहीतरी दुपारी खायला लागणार आहे आणि त्यासाठी पौष्टिक काय काय केलं पाहिजे ह्याचा विचार त्या आधीच करून ठेवायच्या. आणि असं हे सातूचं पीठ घराघरांमधून केलं जायचं. तर हे सातूचं पीठ गव्हाचं आणि चण्याच्या डाळीचं बनवलेलं असतं. गहू थोडा वेळ भिजत घालायचे, नंतर ते छान सुकवायचे आणि चणा डाळ भाजून घ्यायची, गहू पण भाजून घ्यायचे आणि मग त्यामध्ये थोडंसं जिरं, जायफळ आणि विलायची असं घालून ते छान दळून आणायचं आणि ते पीठ दुधात किंवा ताकामध्ये किंवा पाण्यामध्ये कालवून जर आपण खाल्लं तर ते उन्हाळ्याच्या दिवसांसाठी अतिशय पौष्टिक असतं. कारण चण्याची डाळ जी असते ती थंड असते, शरीराला गारवा देणारी असते आणि हाय प्रोटीनयुक्त असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दिवस हा वाढलेला असतो, दिवस मोठा झालेला असतो. त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच उन्हाळ्यात दुपारी भूक लागते आणि काहीतरी थोडंसं खायला हवं असतं. तर अशा वेळेस हे सातूचं पीठ अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. चला पाहूया तो कसा करायचा. तर त्यासाठी इथे मी हे सातूचं पीठ घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, साखर आणि विलायची पूड आहे आणि थोडीशी चारोळी आणि काजू बदामाचे काप घेतलेले आहेत. तर आता हे सातूचं पीठ तुम्ही पाण्यात सुद्धा कालवू शकता आणि दुधात सुद्धा घेऊ शकता. मला खास करून हे दुधात आवडतं, त्यामुळे मी दूधच घेतलं इथे. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं छान मिक्स करायचं आहे. इथे आपल्याला हे दूध आपण एका मोठ्या बाउलमध्ये घेतलं आणि आता त्यामध्ये आपण हे सातूचं पीठ घालणार आहोत. हे थोडंसं लागतं जसं लागेल तसं आपण घालायचं, ढवळत राहायचं. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे याची ही काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. कारण जर लहान मुलांना द्यायचं असेल तर आपल्याला पदार्थ करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना थोडंसं जर का चव बी नसली की ते सरळ मग खायला नकार देतात. त्याच्यामुळे गुठळ्या झाल्या नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि थोडं थोडं हे पीठ आपल्याला असं या दुधामध्ये कालवून घ्यायचं आहे आणि हे छान असं आपण एकजीव करून घ्यायचं. आपल्याला जितकं घट्ट हवं असेल, पातळ हवं असेल तसं घ्यायचं. आपल्या पचनशक्तीनुसार आपण हे कालवू शकतो दुधामध्ये. एखाद्याला जर पचायला जड वाटत असेल हे सातूचं पीठ तर त्यांनी कमी कालवायचं आणि पातळसर छान घ्यायचं पाण्यात कालवून. आणि एखाद्याला छान पचत असेल किंवा भूक जास्ती असेल, लहान मुलं दिवसभर खेळत असतात, त्यांना खूप एनर्जीची गरज असते, अशा वेळेस हे सातूचं पीठ खूप पौष्टिक ठरतं त्यांच्यासाठी. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली अशी असते की आपण लहान मुलं खात नाही, हे पदार्थ खातच नाही अशी जी कंप्लेंट करतो ना, तर त्यांना खायची सवय कशी लावायची. तर हे छान सातूचं पीठ तुम्ही सगळ्या फॅमिलीतल्या मेंबर्ससाठी कालवा आणि सगळ्यांनी सोबत बसून दुपारी हे थोडं थोडं घ्या, म्हणजे तुमचे मुलं तुमच्यासोबत नक्कीच खातील. आता ह्या सातूच्या पिठामध्ये आपण थोडीशी साखर, वेलची पूड आणि जायफळ हे मी छान बारीक करून घेतलं आहे, ते कालवलं. आता हे लहान मुलांना देताना थोड्याशा आपल्याला वेगवेगळ्या आयडिया कराव्या लागतात की त्यांना ते छान वाटलं पाहिजे. लहानांनाच काय, मोठ्यांनासुद्धा जर आपण सर्विंग छान करून दिलं, छान डेकोरेटिव्ह ह्याच्यामध्ये जर का चांगल्या बाउलमध्ये खायला दिलं तर ते सगळ्यांना नक्कीच आवडतं. म्हणून आज मी इथे एक छान बाउल घेतलेला आहे. आईस्क्रीमचा आहे तो खरं तर, पण आपण ह्याच्यासाठी वापरतो. आणि मस्त ह्यामध्ये हे कालवलेलं सातूचं पीठ घातलेलं आहे. आता त्याच्यावर आपल्याला डेकोरेशनसाठी किंवा हे पौष्टिक पण आहे, काजू बदामाचे काप आणि थोडीशी आपण त्याच्यामध्ये चारोळी घेतलेली आहे. हे सगळं ऑप्शनल आहे. आमच्या लहानपणी हे असले प्रकार काही नव्हते, फक्त सातूचं पीठच होतं.